सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे। माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला। आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्यांनी दिली आहे। प्रेम अंकुश जाधव, राहणार तळे, परगा, सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे। वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता। संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना 2 महिन्यांपूर्वी त्याला मुलगी झाली। बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली होती, मात्र 2 महिने उलटूनही पत्नी पुन्हा नांदायला येण्यास तयार नव्हती। यामुळे प्रेम प्रचंड मानसिक तणावाखाली होता। होळी आणि शिमगा सणाचे औचित्य साधून प्रेमने आपल्या पत्नीला घरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली, मात्र तिने नांदायला येण्यास नकार दिला। यामुळे तो खचून गेला होता। याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवलं। आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने मोबाईलवर व्हिडिओ शूट केला। गळफास घेण्याच्या तयारीत असताना त्याने आपल्या चिमुकल्या मुलीचा उल्लेख करत पत्नीला उद्देशून माझ्या मुलीची काळजी घे असं म्हटलं। यासोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली आणि मृत्यूला कवटाळले। मध्यरात्रीच्या वेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या प्रेमच्या भावाला काहीतरी आवाज आल्याने त्याने धावत जाऊन पाहिले। प्रेमला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याने तातडीने खाली उतरवले आणि उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल रुग्णालय पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।